मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथे एमआयडीसीच्या असल्याच्या कारणाने किंवा अनुषंगाने नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने ती एमआयडीसी चर्चेत राहते। आता एक वेगळंच कारण समोर आलं, ते म्हणजे मोहोळ तालुक्यातील एक तथाकथित नेता। दोन हाना पण मला मोठा नेता म्हणा असं म्हणण्याची वेळ आलेल्या त्या नेत्याला आणि त्या नेत्याला चिंचोली एमआयडीसी मधील काही कंपन्यांकडून हप्ता मिळावा यासाठी धडपड करीत असल्याचे किंवा चालू असल्याचं दबक्या आवाजात बोललं जाते। काय तर म्हणे, मी आता लहान नेता राहिलो नाही तर मोठा पुढारी झालो आहे, म्हणून मला काही कंपन्यांकडून हप्ता मिळालाच पाहिजे अशी त्या मोठ्या नेत्याची मागणी होत असल्याची सूत्रांकडून आम्हाला माहिती देखील मिळाली आहे। या संदर्भात त्या मोठ्या नेता म्हणजे तथाकथित नेत्याचं कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झालं असल्याचं नागरिकांमधून बोललं जाते। चिंचोली एमआयडीसी मध्ये अग्रगण्य कंपन्यांकडून याआधी काही स्थानिक नेते किंवा पदाधिकाऱ्यांनी खंडणीच्या नावाखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती। चिंचोली एमआयडीसीच्या कारखानदारीच्या क्षेत्रात अनेक मोठमोठे कारखाने उदयास आले। यामध्ये काही नामांकित कंपनी हे बाहेरून राज्यातील असल्याच्या कारणाने देखील याचा फायदा काही नेते व संघटनांचे पदाधिकारी आणि आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचं देखील दिसून आलं। आणि त्या ठिकाणी असलेल्या शेकडो कंपन्यांपैकी काही कंपनीचे प्रोडक्शन हे मुळात काही बंद असले तरीही काही विशिष्ट ऑफिसमध्ये किंवा शासकीय ऑफिसमध्ये जाऊन प्रदूषणाच्या नावाखाली संघटनेच्या पत्रावर वारंवार नाहक त्रास देत असल्याचं देखील दिसून आलं। आणि याची माहिती देखील खुद्द एका कंपनीचे मालक यांनीही आम्हाला फोन करून याची माहिती दिली आहे। यानंतर आता तरी अशा तथाकथित संघटनेचे पदाधिकारी आणि मोहोळ तालुक्याच्या एका नेत्याला म्हणजे स्वतःला मोठा राजकीय नेता म्हणवून घेणाऱ्या सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिकारी अशा नेत्यांचा बंदोबस्त करतील का, आणि हे देखील येणारा काळ पाहावं लागणार आहे। कॅमेरामन अक्षय व्यवहारेसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, मोहोळ।